गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काल दोन नोटीस अपडेट केल्या नीट यूजी शेड्यूल 2025 बद्दल. फर्स्ट नोटीस होती एमसीसीची सेंट्रल गव्हर्नमेंटची, जे की 15% सीट राहतील एमबीबीएस बीडीएस बीएससी नर्सिंगच्या पूर्ण भारत देशातल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या, त्याचबरोबर डीम कॉलेजच्या 100% जागा, एम्स जिपमरच्या पण 100% जागा आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या पण. तर या कॉलेजमध्ये जी काय ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार होती 2025 ला, त्याचा राऊंड 1 पासून ते स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत पूर्ण शेड्यूल जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपडेट केलेला आहे. त्याचबरोबर सेकंड पीडीएफ अशी होती की जो काय आपला स्टेट कोट्याची काउन्सिलिंग चालते ना, तर त्या स्टेट कोट्याची एक्सपेक्टेड डेट काय आहे किंवा मग स्टेटला जी आहे ती कोणत्या डेटमध्ये काउन्सिलिंग प्रोसेस कंप्लीट करणं आहे, तर त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नोटीस दिली. आणि ही नोटीस जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट दरवर्षी देतं. आणि आपण जर पूर्ण अनालिसिस केलेला असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जी काय स्टेट काउन्सिलिंगची डेट सेंट्रल गव्हर्नमेंट देतं ना, तर त्याच डेटमध्ये जी आहे ती प्रत्येक स्टेटची स्टेट काउन्सिलिंग चालू होते. तर आपला आजचा मेन टॉपिक हाच आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये जी काय आपली स्टेट काउन्सिलिंग आहे ना, जिथून की आपण कॅटेगरीच्या बेनिफिट मधून किंवा मुलींना जे फ्री एज्युकेशन दिलं जातं ना, त्याच्या थ्रू ऍडमिशन करणार आहे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी कोर्ससाठी. तर त्याची काउन्सिलिंग प्रोसेस कधी चालू होणार आहे, राऊंड 1 कधी संपणार आहे, राऊंड 2 कधी संपणार आहे, राऊंड 3 ची तारीख काय आहे, राऊंड 4 ची तारीख काय आहे आणि कॉलेज चालू व्हायची किंवा मग कट ऑफ डेट जी आहे ती ऍडमिशनची 2025 ची ती किती आहे, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जरी एखादा डाऊट असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आम्ही त्याचा आन्सर करायचा नक्की प्रयत्न करू. पहा, सर्वात अगोदर जर आपण बारकाईने पीडीएफ ला रीड केलं, त्यांनी शेड्यूल दिलेला आहे आपला ऍडमिशनचा. फर्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंगचा जर आपण विचार केला, ऑल इंडिया कोट्याची जी 15% सीट असतात किंवा डीम एम्स कॉलेजची जी काउन्सिलिंग असते किंवा आर्म फोर्स कॉलेजची ना, तर ती 21 जुलै ते 30 जुलै मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हा जो डेट आहे 7 ऑगस्ट टू 8 ऑगस्ट हा कॉलेज अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना जॉईन करण्यासाठी तुम्हाला हा डेट दिसत आहे. आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जर बघितली आपण ऑल इंडिया कोट्याची, तर 6 ऑगस्ट 2025 तुम्हाला बघायला भेटते. आणि जर आता आपण महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगचा जर विचार केला राऊंड 1 साठी, तर आपली जी स्टेट काउन्सिलिंग आहे ना राज्यातली, ती 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2025 या तारीखमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते ओपन होताना दिसून येतील. किंवा मग थोडासा चेंज सीईटी सेल या ठिकाणी करू शकतं. 20 तारीख ते 30 तारखेपर्यंत तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिल करून घेऊ शकता किंवा मग 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जी आहे ती तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगची नोटीस येऊन जाईल. आणि त्या ठिकाणी तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते पूर्ण कंप्लीट केले जातील. आणि तुमची जी काय राऊंड 1 ची लास्ट डेट आहे ना, ती तुम्हाला 12 ऑगस्ट 2025 बघायला भेटेल. म्हणजे 12 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचा एमबीबीएस बीडीएस कोर्सचा जो फर्स्ट राऊंड आहे ना स्टेट काउन्सिलिंगचा, 85% सीटसाठी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि 15% प्रायव्हेट कॉलेजमध्ये आयक्यू येणार आहे कोट्याचा, तो तुम्हाला 12 ऑगस्ट 2025 पर्यंत 100% कंप्लीट होताना दिसून येईल. मॅक्झिमम ह्या डेटमध्ये लेट झाला तरी 1 दिवसाचा होतो किंवा मग एखाद्या वेळेस 1 दिवस ही लिस्ट जी आहे ती लवकर पण लागू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, 6 तारखेच्या अगोदर तुमचा राऊंड होणार नाही आणि 12 तारखेच्या नंतर पण होणार नाही. तर 12 तारखेपर्यंत तुमचा जो आहे तो एमबीबीएस बीडीएसचा स्टेट काउन्सिलिंगचा फर्स्ट राऊंड होऊन जाईल. आता राहिला प्रश्न बीएमएस बीएचएमएस आणि बीपीटीएसचा, तर 12 तारखेच्या नंतर जस्ट 1 किंवा 2 दिवसात किंवा मॅक्झिमम 5 दिवसामध्येच तुमचा जो आहे तो बीएमएस बीएचएमएस बीपीटीएसचा राऊंड होतो. काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सर्व कोर्ससाठी एकच फिल करणं आहे कंबाईन. फक्त चॉईस फिलिंग करताना तुम्हाला एमबीबीएस बीडीएस ची ग्रुप ए मध्ये अगोदर करणं पडते. तिथून पुढे 1 ते 2 दिवसांना तुमची बीएमएस बीएचएमएस आणि फिजिओथेरपीची सोबत चॉईस फिलिंग तुम्हाला करावी लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. तर 12 तारखेला एमबीबीएस बीडीएसचा स्टेट काउन्सिलिंगचा फर्स्ट राऊंड कंप्लीट होईल आणि 15 ते 16 तारखेपर्यंत तुमचा बीएमएस बीएचएमएस किंवा मग बाकी जे कोर्स आहे ना फिजिओथेरपीवाला, तर त्याचा राऊंड 1 चा रिझल्ट तुम्हाला लागताना दिसून येईल किंवा मग ऍडमिशनची शेवटची डेट तुम्हाला बघायला भेटेल. जर आपण सेकंड राऊंडचा विचार केला स्टेट काउन्सिलिंग मधून, तर जवळपास 19 ते 29 तारखेपर्यंत तुमचा राऊंड घेतला जाईल. म्हणजे 19 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत तुमचा सेकंड राऊंड असेल. आणि सेकंड राऊंडची तुमची लास्ट डेटचा जर आपण विचार केला की तुमचा 100% प्रोसेस कधी कंप्लीट होईल, तर 4 सप्टेंबर 2025 ला जी आहे ती तुमचा सेकंड राऊंड स्टेट कोट्याचा पूर्णपणे कंप्लीट होईल. आणि यानंतर जर आपण बीएमएस बीएचएमएसचा विचार केला तर 10 सप्टेंबर पर्यंत तुमची बीएमएस बीएचएमएस आणि फिजिओथेरपीचा सेकंड राऊंड पण 100% कंप्लीट होईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ही डेट जी आहे ती दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट देतं, त्यामुळे या डेटच्या खूप जास्त लांबणीवर तुम्हाला प्रोसेस बघायला मिळत नाहीये. याच डेटमध्ये जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंट पण आपली प्रोसेस कंप्लीट करतं. फक्त 2 ते 3 दिवसाचा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसून येऊ शकतो. जर आपण थर्ड राऊंडचा विचार केला समजा, तर थर्ड राऊंडसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास 9 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचा जो आहे तो स्टेट काउन्सिलिंगचा थर्ड राऊंड तुम्हाला बघायला भेटेल. आणि तिसऱ्या राऊंडची 23 सप्टेंबर जी आहे ती लास्ट डेट तुम्हाला बघायला भेटेल एमबीबीएस बीडीएसची. आणि मॅक्झिमम जरी बघितलं तरी 29 किंवा 30 सप्टेंबर जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी बीएमएस बीएचएमएस ची लास्ट डेट दिसून येईल. नंतर आपण जर स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा विचार केला तर 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत तुमचा एमबीबीएस बीडीएसचा जो राऊंड आहे ना,
तो या ठिकाणी कंप्लीट केला जाईल आणि 3 ऑक्टोबर पर्यंत तुमचा 4th राऊंड जो आहे ना एमबीबीएस बीडीएसचा तो 100% कंप्लीट होईल. आणि या ठिकाणी जर आपण अकॅडमिक्स बघितलं तर 1 सप्टेंबर पासून तुमची जी आहे ती कॉलेजची प्रोसेस स्टार्ट होत आहे. या ठिकाणी जसं सेंट्रल गव्हर्नमेंटनं मेन्शन केलं त्या पद्धतीने तर 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत एमबीबीएस बीडीएसचे 4 राऊंड कंप्लीट होतील आणि 10 ऑक्टोबर पर्यंत बीएमएस बीएचएमएसचा पण फर्स्ट किंवा मग फिजिओथेरपीचा पण फर्स्ट वॅकन्सी राऊंड 100% कंप्लीट होऊन जाईल. आणि याच्यानंतर जर जागा उरल्या तर एमबीबीएसची डायरेक्ट अलॉटमेंट लिस्ट येते एमबीबीएस बीडीएस ची. मग नंतर बीडीएस साठी 6-7 राऊंड पण होऊ शकतात. त्याचबरोबर बीएमएस बीएचएमएस साठी पण पुढे 4-5 राऊंड आणखी एक्स्ट्रा पण होऊ शकतात. म्हणजे टोटल हे 4 राऊंड आणि दुसरे 2-3 राऊंड पण होऊ शकतात किंवा 4 राऊंड पण होऊ शकतात. ते डिपेंड करतं की किती सीट वॅकंट आहेत त्यानुसार. पण जर आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत बघितला तर 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुमचे 4 राऊंड कंप्लीट होतील. मग तो एमबीबीएस बीडीएस ची स्टेट काउन्सिलिंगचे राऊंड असतील. आणि त्याचबरोबर बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपीचा विचार केला तर 10 ऑक्टोबर पर्यंत तुमचे 4 राऊंडची पूर्ण प्रोसेस जी आहे ती 100% कंप्लीट होते. परत सांगतो ह्याच डेटमध्ये सीईटी सेल जे आहे ते आपली काउन्सिलिंग घेईल. फक्त 1 किंवा 2 दिवसाचा तुम्हाला डिफरन्स बघायला भेटू शकतो खालीवरी. बाकी तुम्हाला खूप सारा डिफरन्स बघायला भेटत नाहीये कारण तुम्ही लास्ट इयर जे एमसीसीनं दोन्ही शेड्यूल टाकला होता ना, एक ऑल इंडिया कोटा 15%चा आणि एक स्टेट काउन्सिलिंग साठी, तर त्या डेट तुम्ही चेक केल्या तर लगभग त्याच डेटमध्ये पूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला कंप्लीट झालेली दिसून येईल. पहा ही एक अत्यंत महत्वाची अपडेट होती कारण तुम्हाला सर्वांचा डाऊट होता की सर ऑल इंडिया कोटा ठीक आहे समजा पण आम्हाला राज्यामध्येच करणं आहे तर राज्याची काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार आहे तो मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये पीडीएफ शेअर केले आहे, तिथून तुम्हाला ही पीडीएफ इझिली भेटून जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.